इंजिनियर ईश्वर शिंदे हा व्यक्ती विधान भवनाच्या समोर झाडावर चढून सध्या आंदोलन करतोय। महत्त्वाची आणि मोठी अपडेट सध्या आपण बघू शकतोय। ईश्वर शिंदे हा इंजिनियर आहे आणि हा व्यक्ती विधान भवनाच्या समोर जे झाड आहे ते झाडावर चढून आंदोलन करताना आपण दृश्यांच्या माध्यमातून बघू शकतो। सध्याची ही दृश्य आहेत विधान भवनाच्या समोर हे झाड आहे आणि त्याच झाडावर हा इंजिनियर ईश्वर शिंदे हा चढलेला आहे आणि तो चढून आंदोलन करतोय। आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी धनंजय दळवी सध्या आपल्या सोबत आहेत। धनंजय, महत्त्वाची बातमी आपण बघतोय, ईश्वर शिंदे हा व्यक्ती सध्या झाडावर चढलेला आहे विधान भवनाच्या समोर जे झाड आहे आणि आंदोलन करताना बघायला मिळतोय। काय नेमकी त्याची मागणी आहे? नक्कीच आपण जर पाहिलं तर मी सध्या विधान भवनाच्या बाहेरच्या परिसरात मी थेट दृश्य दाखवतोय। वडाचं झाड आहे जे 30 ते 40 फूट उंच आणि या 30 ते 40 फूट उंच झाडावर हा व्यक्ती चढलेला आपल्याला पाहायला मिळतो आणि आंदोलन करतोय। हा युवा शेतकरी आहे। ह्याचा ईश्वर युथ एक्सपोर्ट नावाचं त्यांनी बॅनर या ठिकाणी लावलेला आहे आणि जर आपण पाहिलं तर त्याच्या काही मागण्या आहेत। विविध मागण्यांसाठी हा आंदोलन करताना पाहायला मिळतोय। वरती झाडाच्या अगदी टोकावर तो गेलेला आहे आणि त्याच्या हातात भारताचा ध्वज सुद्धा आपल्याला पाहायला मिळतो। आपण जर पाहिलं तर हा व्यक्ती जो आहे तो आंदोलन करत असताना खालून त्याला पोलीस जे आहेत ते समजवताना पाहायला मिळते, मात्र तो ऐकायच्या कोणत्याही मनस्थितीमध्ये नसल्याचं सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं। आपण जर पाहिलं तर हा व्यक्ती वरती झाडाच्या एकदम टोकावर चढलेला आहे आणि आंदोलनाच्या भूमिकेत आहे। ईश्वर शिंदे असं या तरुणाचं नाव असल्याची माहिती सध्या मिळते आणि हा बीड जिल्ह्यातला तरुण आहे आणि हा नेमका या झाडावर चढलाय आणि या वडाच्या झाडावरून तो आंदोलन करतो। वरती त्यांनी त्याचा ईश्वर युथ एक्सपोर्ट नावाचा बॅनर लावलेला आहे आणि त्या ठिकाणी आंदोलन करताना हा तरुण आपल्याला पाहायला मिळतो। या विविध मागण्या आहेत आणि त्यामुळे हा तरुण या ठिकाणी आंदोलन करतोय। दुसरीकडे या संपूर्ण विधान भवनाच्या खाली जर आपण पाहिलं तर या ठिकाणी पोलीस जे आहेत ते स्थानिक आलेले। दुसरीकडे आपण जर पाहिलं तर आता अग्निशमन दल सुद्धा त्याला वाचवण्यासाठी या ठिकाणी आलेले। त्याला समजवण्याचा प्रयत्न गेल्या काही वेळापासून या ठिकाणी सुरू होता। आता जर आपण पाहिलं तर अग्निशमन दलाची गाडी या ठिकाणी आलेली आहे आणि त्याला वाचविण्यासाठी आता प्रयत्न केले जातील। त्याला जर आपण पाहिलं तर तो नेमका त्याच्या काय मागण्या आहेत त्यासाठी हा वरती चढलेला आहे आणि नेमकं त्याचं म्हणणं काय आता ते त्याला खाली उतरवल्यानंतरच कळेल। मात्र पोलीस असतील स्थानिक ते त्याला समजवण्याचा प्रयत्न करतायत। त्याला खाली उतरवण्याचा प्रयत्न जो आहे तो पोलिसांमार्फत केला जातोय। त्याच्या कोणत्या ज्या काही मागण्या असतील त्या ऐकून घेतल्या जातील, मात्र त्यांनी खाली यावं अशी विनंती ही गेल्या काही वेळापासून केली जाते। आपण जर पाहिलं तर खाली पोलिसांकडून जर आपण पाहिलं तर या ठिकाणी जर पाहिलं तर ही चादर जी आहे ती सुद्धा धरण्यात आली, जेणेकरून चुकून जर त्याचा पाय किंवा काही सरकलं तर त्याला वाचवण्याचा प्रयत्न हा पोलिसांकडून केला जातोय, त्याला समजवण्याचा प्रयत्न केला जातोय। मात्र तो त्याच्या ज्या मागण्या आहेत त्या सुद्धा ऐकून घेतल्या जातील। मात्र त्यांनी अशा पद्धतीने जे काही कृत्य सध्या सुरू आहे ते चुकीचं असल्याचं सुद्धा आपण जर पाहिलं सध्या फायर ब्रिगेडची जे अग्निशमन दलाचे जवान आहेत ते सुद्धा या ठिकाणी पोहोचलेले आहेत। त्याला वाचवण्यासाठी प्रयत्न हा केला जात असल्याचं सुद्धा चित्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। ही दृश्य आपण थेट विधान भवनाच्या बाहेरच्या परिसरातून पाहतोय। त्यांनी भारताचा झेंडा सुद्धा हातात धरलेला आहे, ध्वज त्याच्या हातात आपल्याला पाहायला मिळतोय। नेमका त्याच्या काय मागण्या आहेत त्या आता खाली आल्यानंतरच कळेल।